नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। दिवाळीनंतर मी पिठापूरला आलेलो आहे आणि गेली 2-3 दिवस दररोज 250 ते 300 भाविक पिठापूरला येत आहेत। त्या सर्वांना आता जागा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे लॉज झाल्यामुळे उपलब्ध आहे। पण मी जेव्हा नेहमीप्रमाणे दुपारी 1 ते 4 पर्यंत गावात एकमेकाला भेटायला जातो तेव्हा लक्षात आलं की बरेच भाविक एकतर झोपायला गेलेले आहेत किंवा फिरायला गेलेले आहेत। त्यांनी जावं न जावं त्यांचा प्रश्न मी वारंवार सांगतो, कुणाला आवडू न आवडू, पण इतर भक्तांनाही कळायला पाहिजे आणि कदाचित इथं जे भाविक आले आहेत त्यांच्याही कानावर ह्या गोष्टी जायला पाहिजे की आपण पिठापूरला गेल्यानंतर किती चुका करतो। एक तर देवाच्या दारात जाता येत नाही, जाणं अशक्य असतं किंवा अनेक अडचणी येतात आणि प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी अस्थिरतेची भावना आहे। जातीमधले, नात्यामधले, खात्यामधले अनेक विवंचनेमुळं आपण अस्थिर असतो आणि देवाच्या दारात गेल्यानंतर त्याला स्थिरता लाभावी, मन स्थिर व्हावं म्हणून तर खरोखर देवाच्या दारात जायचं असतं आणि जायलाच पाहिजे। पण पिठापूरला माझं येणं जाणं असल्यामुळं मला या तीर्थक्षेत्राबद्दल आणि तिथे येणारे भाविक कसं वागतात हे सारखं दिसून येतं। अनेक वेळा सांगितलं, अनेक वेळा सांगणारसुद्धा, कारण कधीतरी थोडा बदल व्हायला पाहिजे। तुम्ही अस्थिर मन घेऊन आल्यानंतर इथं स्थिर होण्यासाठी तुम्ही श्रीपाद वल्लभांच्या समवेत राहायला पाहिजे, उपासना करायला पाहिजे, वाचन करायला पाहिजे आणि आपलं मन स्थिर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। गेले 2-3 दिवस स्वामी समर्थ भवनात यज्ञ झाले, भजन झालं, प्रवचन झालं, परंतु 2 गोष्टी मी इथं सांगतो। आमचं हा कार्यक्रम चालू असताना एक साडी विक्रेते आला, तो एका बाजूला थांबला। 1-2 महिलांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं, त्यातल्या बऱ्याच जण उठल्या, साड्या बघायला गेल्या। एक गजरा विकणारी, फुलं विकणारी महिला आली, तिच्याकडचे गजरे पाहून महिला तिकडे गेल्या। म्हणजे मी त्यांना स्थिर होण्यासाठी काही गोष्टी सांगतो, पण त्यांच्या वागण्यात खूप अस्थिरपणा दिसून आला। पूजा नामस्मरणात चलबिचल, एकतर वेळ पाळायची नाही, वेळ पाळल्यानंतर जो फायदा होतो तो घ्यायचा नाही, मध्येच उठायचं जायचं, म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये पूर्ण अस्थिरता दिसून येत होती। सारखं मंदिरात जायचं, पालखीचं तिकीट मिळतं आहे का, अभिषेकाचं तिकीट मिळतं आहे का, अमुक मिळतं आहे का, नंतर जवळपास कोणती स्थानं आहेत, किती वेळ लागेल, या सर्व गोष्टी अस्थिर मनाच्या पुरावा आहे, अस्थिर मनाचा। तर काकीनाडा बीचला जाऊ नका म्हटला तर बरेच ग्रुप गेले, अखेर पोलिसांनी हटकलं, तिथं बॅरिकेड लावली होती की आता वादळ येण्याची शक्यता आहे, तुम्हाला जाता येणार नाहीत, असे गेले आणि एक अर्ध्या तासात परत आले। पण विश्वास नसतो आणि अस्थिर मन साथ देत नाही। अनेकांच्या पैशाचं नुकसान झालं, कारण त्यांनी नेलं आणि त्यांनी त्या गाडीवाल्यांना परत आणलं। हे आल्यानंतर मला वाटलं की काही लोक जवळपास बसतील, गप्पा गोष्टी करतील, आल्यानंतर लोक झोपी गेले, त्यानंतर झोपी गेल्यानंतर पुन्हा आले आणि मग कुठं गायब झाले तेही कळालं नाही। खरं म्हणजे सर्व दत्तस्थानं जी आता शांत आहेत त्यापैकी औदुंबर, वाडी, श्री क्षेत्र कुमसी, पिठापूर, कुरोपूर ही अत्यंत शांत स्थानं आहेत आणि या शांत स्थानात आपण उपासना करावी म्हणून इथं यायचं असतं आणि इथं आल्यानंतर देवाबरोबर आपला सहवास व्हायला पाहिजे आणि तो सहवास एकदा झाला की मनाला एक उभारी येते, एक स्थिरता येते आणि एक मानसिक आनंद होतो की आपण इतक्या लांब गेल्यानंतर आपलं मन स्थिर होईल। पण एका वाक्यात सांगायचं झालं तर अस्थिर मनाचे अनेक भाविक इथे येतात आणि जाताना जास्त अस्थिर होऊन जातात। खरं म्हणजे स्थिर व्हायला पाहिजे, परंतु वारंवार सांगूनसुद्धा, उपदेश करूनसुद्धा किंवा चांगल्या गोष्टी सांगूनसुद्धा अनेकांना त्या उपजत नाहीत, अको त्यांचं प्रारब्ध त्यांच्याबरोबर। पण मी पूर्वी पण सांगितलं की जे सांगायचं ते सांगण्याचा प्रयत्न करणार, कारण 100 लोकांनी व्हिडिओ ऐकला त्यातले 1-2 जरी विचार बदलून शहाणे झाले तरी फार मोठं आहे। कारण माणसं बदलत नाही, विचार बदलत नाही, त्याचा स्वभाव बदलत नाही, पण थोडी त्याच्या जीवनाला दिशा मिळाली आणि तो सावध झाला, तो स्थिर झाला, तरी श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद त्याला प्राप्त होतील। आणि त्यांनी जर ठरवलं की आपण मोह टाळायचा तर अनेक प्रकारचे मोह टाळता येतात, पण वातावरण मात्र पूर्ण अस्थिर आहे आणि श्रीपाद श्री वल्लभ ज्यांना बोलवतात
त्याचा एक अभ्यास केला तर श्रीपाद श्री वल्लभ प्रेमळ आहेत, प्रारब्ध त्यांचं संपत आलेलं असावं म्हणून महाराज त्यांना स्थिर होण्यासाठी इथं आपुलकीने बोलवतात, परंतु इथं आल्यानंतर ते पुन्हा बिघडतात, चांगले बिघडतात, चांगले आपला वेळ वाया घालवतात आणि पदरात काहीही पाडून घेत नाहीत. तर भाविकांना पुन्हा एकदा विनंती की आपण पिठापूरला या, तुम्हाला यावंच लागेल. आल्यानंतर इथं स्थिर होण्याचा प्रयत्न करा, अस्थिर राहू नका आणि जास्तीत जास्त इतर उचापात्या करण्यापेक्षा श्रीपादांच्या सहवासात त्यांच्या समवेत वेळ घालवा. तुम्ही जरी स्वामी समर्थ भवनात राहू शकला नाही तरी स्वामी समर्थ भवनामध्ये जागा उपलब्ध आहे. तुम्ही दुपारी रात्री या, उपासना करा, 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं श्रीपादांच्या समवेत राहा. एकदा तुमचा आणि श्रीपाद श्री वल्लभांचा परिचय झाला, सहवास झाला तर तुमची ओळख वाढेल आणि श्रीपाद श्री वल्लभ आज ना उद्या तुमच्यावर भरपूर कृपा करतील आणि तुमचं उर्वरित आयुष्य सुख शांती समाधान आनंदाने निश्चितच पूर्ण होईल अशी मी तुम्हाला खात्री देतो. नमस्कार.